एबीएन मराठी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। ताज्या बातम्यांसाठी एबीएन मराठी न्यूजला सबस्क्राइब। जय महाराष्ट्र, नमस्कार। सोलापूर शहराचे विकास व शहराच्या अनेक समस्या बाबतीमध्ये मी सोलापूर माझे सोलापूर परिवर्तन व विकास समितीच्या वतीने सुमारे 1.5 महिना 20 फेब्रुवारी पासून 31 मार्च पर्यंत सोलापूर शहरातील 177 झोपडपट्ट्या जनसंपर्क अभियान यात्रा काढण्यात आली। या यात्रेअंतर्गत अनेक समस्या समोर आल्या। बेरोजगारीचा आला, स्वच्छतेचा आला, सुलभ शौचालयाचा आला, रस्ता पाणी ड्रेनेजचा आलं आणि अनेक ठिकाणी घाण पाण्याचा पुरवठा पिण्यासाठी होतो, हा समस्या आला। एकूणच परिस्थिती पाहता सोलापूर शहरातील सर्व झोपडपट्ट्यांचं पुनर्वसन करणं अत्यंत गरजेचं आहे असं या ठिकाणी निष्कर्ष निघाला आहे। म्हणून या बाबतीमध्ये मी सोलापूर माझे सोलापूर परिवर्तन विकास समितीच्या बैठकीमध्ये सर्व सदस्य व पदाधिकाऱ्यांनी एकमुखी निर्णय घेतला की सोलापूर शहरातील सर्व झोपडपट्ट्या पुनर्वसन करावं, तरच हे पूर्णपणे आपल्याला सोलापूर स्मार्ट सोलापूर, स्वच्छ सोलापूर आणि पाणी वेळेवर मिळणं सोलापूर या सर्व बाबतीमध्ये आपण यशस्वी होऊ असं वाटतं। म्हणून या बाबतीमध्ये महानगरपालिकेचे आयुक्त माननीय ओंबासे साहेब यांना भेटून, साहेब आपण केवळ जगजीवनराम झोपडपट्टीकडे बघू नका, 4 झोपडपट्ट्या पुनर्वसन करण्याचा विचार करू नका, केलं तर संपूर्ण सोलापूर शहरातील सर्व झोपडपट्ट्यांचं पुनर्वसन करा अशी मागणी केली। या बाबतीमध्ये प्रशासनाने शासनाकडे कितपत बाजू योग्य मांडतील, खर्चाचा प्रश्न आहे, मोठी समस्या आहे। म्हणून या बाबतीमध्ये मी सोलापूर माझे सोलापूर परिवर्तन विकास समितीच्या वतीने सोलापूर शहरातील लोकप्रतिनिधी माननीय खासदार प्रणितीताई शिंदे, माननीय आमदार विजयकुमार देशमुख मालक, माननीय आमदार सुभाष देशमुख बापू, माननीय आमदार देवेंद्र या सर्वांना भेटून एक निवेदनाद्वारे आम्ही त्यांना या मागणी बाबतीमध्ये सरकारकडे रेटा लावण्याचा किंवा सरकारकडे हे बाजू भक्कम मांडण्यासाठी त्यांना प्रयत्न करण्यासाठी विनंती करणार आहोत। म्हणून आज आम्ही निर्णय घेतला की सर्व लोकप्रतिनिधींना भेटून ही समस्या दूर करूया असं या ठिकाणी आम्हाला वाटतंय। म्हणून उद्यापासून आम्ही सर्व लोकप्रतिनिधींना भेटणार असं जाहीर करतो आणि लोकप्रतिनिधींनी देखील आपलं सोलापूर सुंदर करण्यासाठी, स्वच्छ करण्यासाठी, सोलापूरचा विकास करण्यासाठी प्रयत्न करतील आणि मी सोलापूर माझ्या सोलापूर समितीला सहकार्य करतील अशी अपेक्षा बाळगतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।